पुढची बातमी पाहूया। ठाकरे गट आणि मनसेमध्ये अजून सुद्धा जागा वाटपाचा पेच कायम आहे। जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत युतीची अधिकृत घोषणा नको असं मनसेकडून सांगण्यात येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्टच भूमिका घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया तर माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आपण बघितलं असेल तर दादर असेल, माहीम असेल, शिवडी विक्रोळीच्या जागेवरून अजून सुद्धा तिढा सुटत नाहीये। सोबतच भांडूप आणि जोगेश्वरीचा विचार करायचा झाला तर दिंडोशी जागेवरून सुद्धा रस्सीखेच अजून सुद्धा कायम आहे। काय मागण्या होत आहेत मनसेकडून आणि ठाकरे गटाकडून की या दोन्ही पक्षांकडून या जागा वाटपासंदर्भात कोणत्या अधिकच्या जागांवरती तिढा कायम आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर खरं तर काल संजय राऊत यांनी जागा वाटपासंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेतली होती। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी खरं तर काल संजय राऊत हे पोहोचले होते। या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा संजय राऊत जे आहेत ते मातोश्री येथे पोहोचले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, उद्धव ठाकरे सोबत सुद्धा याबाबत चर्चा केली। खरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर काही जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मनसे असेल किंवा ठाकरे असतील त्या दोन्ही पक्षांचे उमेदवार असतील किंवा माजी नगरसेवक हे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती आहेत आणि याच बाबत जे आहे ते पेच अजूनही कायम आहे आणि या संदर्भातली चर्चा सध्या तरी सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आल्या असल्याची माहिती जरी मिळत असली तरी सुद्धा आता राज ठाकरे यांनी सुद्धा आपली एक भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे। जोपर्यंत जागा वाटपाचा पेच हा पूर्णपणे या जागा वाटपासंदर्भात पूर्णपणे तोडगा निघत नाही तोपर्यंत आपली युतीची जी अधिकृत घोषणा ही करण्यासाठी घाई नको करावी अशी सुद्धा एक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे आणि ही त्यांची अधिकृत जी घोषणा आहे ही उद्धव ठाकरे। पण जय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण काल बघितलं असेल तर दोन्ही पक्षाच्या जे काही महत्त्वाचे पदाधिकारी होते, नेते होते, त्यांनी आपापसात चर्चा केली। दोन्ही भावांमध्ये सुद्धा सकारात्मक चर्चा आहे। आज पत्रकार परिषद होईल असं सुद्धा सांगण्यात येते, मात्र पत्रकार परिषदेची वेळ अजून निश्चित करण्यात आलेली नाहीये। या जागांवरचा तिढा सुटल्यानंतरच युती होणार आहे की याच्या आधी सुद्धा युतीची घोषणा होऊ शकते, काय माहिती आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर जागा वाटप पूर्ण झाल्यानंतरच हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते अधिकृतरित्या युतीची घोषणा करतील। त्यापूर्वी या सर्व गोष्टींचा तिढा जो आहे तो कशा पद्धतीने आपण दूर करायचा या सर्व संदर्भातला जो आहे तो आढावा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे। मग त्यामध्ये प्रामुख्याने बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश अभ्यंकर असतील, संजय राऊत असतील, अनिल परब असतील, त्याचबरोबर वरुण सरदेसाई असतील, हे सर्वच नेते जे आहेत ते या संदर्भातली बैठका घेत आहेत, चर्चा करत आहेत आणि कशा पद्धतीने हा सर्व पेच जो आहे तो दूर करत या संदर्भातली चर्चा या सर्व नेत्यांमध्ये सुरू आहे। त्याचबरोबर संजय राऊत सुद्धा यामध्ये प्रमुख भूमिका घेताना पाहायला मिळतं। संजय राऊत हे सुद्धा वारंवार उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांची भेट घेत आहेत, या संदर्भातली चर्चा या ठिकाणी करत आहे आणि प्रश्न असा आहे की दादर असेल, माहीम असेल, शिवडी या ठिकाणी प्रामुख्याने या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी असतील किंवा उमेदवार हे दोन्ही ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या संदर्भातली जागा ही कोणाच्या वाट्याला जाईल, उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे या दोघांनाही कुठेतरी आपसमध्ये जागा वाटपासाठी त्या लोकांना सुद्धा आता कुठेतरी शिवडी असेल, दादरमध्ये रस्सीखेच या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळते आणि कशा पद्धतीने जागा वाटप करायची, दोन्ही पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भातली सुद्धा चर्चा। पण जय, या सगळ्या जागा वाटपाच्या जो काही तो तिढा आहे जागांचा, याच्यावरती वेळ का लागतोय एवढा? काय कारण आहे त्याच्यावरती? काय यांचं शिक्कामोर्तब होत नाही अजून? नक्कीच त्याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर एकाच ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच मनसैनिक असेल किंवा शिवसैनिक हे दादर असेल, माहीम असेल या ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आता कोणत्या पक्षाला ही जागा सोडायची, मग कोणत्या पक्षाची ताकद ही कोणत्या ठिकाणी नक्कीच आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता काय या दोन्ही पक्षांकडून अधिकृत भूमिका जाहीर होते आणि युती संदर्भामध्ये नेमकं काय महाराष्ट्राला पाहायला येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।